महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब प्रत्येक आस्थापनेत तपासून पहा असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत। ज्यानंतर आता मनसेनी कामाला लागलेत। ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली। यावेळी बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत आढळून येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आणलं। याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाबही विचारण्यात आला। बँकेत मराठी मातृभाषा लवकरच बदला, आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आलाय। तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले। यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिले। काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकांना निवेदन देणार आहोत। मराठीत कारभार न झाल्यास सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार असून मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल। मराठी माणसाबाबत मराठीचं खरंच अपमान होत असेल तर आमची लात आणि हात दोन्ही गोष्टी पडतील। पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आम्ही निवेदन देणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय। दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्यात। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एसबीआयला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण एसबीआयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। ठाण्यातील सीपी तलाव वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती। या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता। मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावं आणि आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती। घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्यात। तसंच 15 दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले। योग्य न्याय आणि डम्पिंग हटवलं न गेल्यास पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकारी रामेश्वर बसाटे यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सालाबादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाण्याचा आनंद घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांनी आणि भाविकांनी नवकुंडी महायज्ञाला 108 प्रदक्षिणा घातल्या। चैत्र नवरात्रीच्या येत्या 9 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले। यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील आणि परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। यावेळी प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे जे कार्य चालू केलं आहे हे शेवटपर्यंत कार्य चालू राहील आणि लोकांना माझ्या हेच आवडलं आहे की तुम्ही असा मला प्रतिसाद देत राहा तर आम्ही ह्या आयोजनांमध्ये आमच्या पण त्यांच्यामध्ये एनर्जी वाढेल आणि आम्ही जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करू। देखावा दरवर्षी आम्ही बदलतोय, कधी कुठला जे पण आपले हिंदुस्थानमध्ये देऊळ आहे प्रत्येक वर्षी कुठल्या तरी एक देवळाचा हे करून ते देखाव्याचा आम्ही प्रदर्शन इथे करतो। पोस्टर लावण्यासाठी मी कधी 1 रुपयाही खर्च केला नाही आणि यापुढेही करणार नाही। मात्र हल्ली कोणतंही पद मिळालं की कार्यकर्ता साला में तो सांप बन गया अशा तोऱ्यात मिरवतो। होर्डिंग, बॅनरबाजी करत अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। ब्रह्मळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गडकरी बोलत होते। आपल्या भाषणात गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाडगीळ यांचं भरभरून कौतुक केलं। 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळी अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगीळ यांना मिळाल्याचं गडकरी यांनी सांगितलं। एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणे बोलता कसं करावं हे त्यांचं कौशल्य असल्याचंही त्यांनी सांगितलं। हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळा मुलाखती होतात, मात्र त्या मुलाखतींमध्ये गुन्हे वकिलांसारखे प्रश्न विचारून समोरच्याला कमी लेखत त्याच्यातील एखाद्या उणीवेवर बोट ठेवलं जातं असं मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। मात्र गाडगीळ यांनी 4000हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत। या मुलाखतीमध्ये त्यांनी कोणाला दुखवल्याचे किंवा कमी लेखल्याचं एकही उदाहरण नाही। म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचं कसब गाडगीळ यांच्यात असल्याचे गौरव उद्गारही गडकरी यांनी काढले। यावेळी उपस्थित ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे, प्रसाद लिमेये व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं।
जगन्मित्र सुधीर गाडगीळ या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं।